morning all of you. Today we see the solution of differential equation. Next form. आतापर्यंत आपण या चॅप्टर मध्ये काय काय पाहिलं? सुरुवातीला पाहिलं ऑर्डर अँड डिग्री. त्यानंतर काय शिकलो आपण का? यस्टरडे वी सी ऑर्डर डिग्री झाल्यानंतर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचे बरोबर. आता सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे हा पहिला प्रकार. हा दुसरा प्रकार. आता टुडे वी सी द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सोल्युशन काय करायचं? फॉर एक्झाम्पल x plus 2y so x plus 2y is equal to something. मग what are the solution of this equation? आपण डायरेक्टली वेळी सोल्युशन असतं. मग तुम्ही पहिलं सोल्युशन करायचं x is equal to आपण किती घेऊ? समजा x ची किंमत आपण 4 घेऊ, y ची किंमत 3 घेऊ. तुमचं उत्तर तासरीच काय होणार? These are the solution of this equation. x ची किंमत 10 घेऊ, y ची 0 घेऊ. This is also called solution of this equation. x ची 0 घेऊ, 5 घेऊ. This is also solution of the given equation. जसं आपण लिनियर इक्वेशन मध्ये these points called as solution of the given equation. तसं आपल्याला ह्या डिफरन्शियल इक्वेशन चे पण काय करायचे? सोल्युशन. इक्वेशन म्हणलं काय आलं पाहिजे ना? सोल्युशन आलं पाहिजे. आणि मग समजा एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. Verify that x is equal to a cos y is equal to a cos y is equal to a cos x and y is equal to a cos x is the solution of differential equation. कोणतं आहे? तर पुस्तकात ते दिलंच नाही. y upon x is equal to minus y plus y is equal to 0 असं त्याने दिलेलं नाही. तर देखील मी या ठिकाणी लिहिलं. दिस इज सोल्युशन. हो चेक करू. कसं म्हणणार आपण सोल्युशन? सोल्युशन कोणाला म्हणायचं? जसं x plus 2y is equal to 10. आपण x ची किंमत 4 घेतली, y ची 3 घेतली आणि मग याला सोल्युशन का म्हणतो? हे इक्वेशन काय करतो? सॅटिस्फाय करतो. ह्या किमतीत घ्यावं 4 तर 6 तर आला 10. म्हणजे दिस व्हॅल्यू कॅन सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन द गिवन सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अगदी तसंच इथं आपल्याला हे डिफरन्शियल सोल्युशन आहे का चेक करायचं. रिप्रेझेंट करायचं. मग आता इथं सोल्युशन गिवन इक्वेशन y is equal to a cos x. त्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. काय म्हणणार तुम्हाला? तर dy by dx is equal to a cos डेरिव्हेटिव्ह minus sin x. म्हणजे उत्तर काय मिळालं मला? मायनस a sin x. अगेन डिफरन्शिएट करा. इथे डबल डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. we get काय मिळालं? d2y upon dx minus a sin डेरिव्हेटिव्ह cos x. this is also from equation 1. this is what याला जर आपण इक्वेशन 1 म्हणलं तर इथं म्हणून काय लिहिलं? मायनस 1. and that means what? I can write this as d2y upon x square plus y is equal to 0. म्हणजे हे इक्वेशन त्यांनी काय करावं? सॅटिस्फाय करून दाखवलं. आणि म्हणून काय म्हणतात? hence y is equal to a cos x is the solution of given differential equation. बरोबर. म्हणजे याला आपण काय म्हणणार? त्यांनी व्हेरीफाय केलं की आपण काय म्हणणार? दिस इज कॉल्ड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. कळतंय? ते लक्षात. असं अजून कोण आहे? तर y is equal to a sin x. दिस इज आल्सो सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. बघा चेक करून येणार उत्तर तेच आहे. अजून कोण आहे? y is equal to a sin x plus b cos x. हेही चेक करून बघा. याचे तुम्हाला उत्तर कसं मिळणार? दिस इज व्हॉट हे उत्तर. म्हणजे असे एक्झाम्पल इथं झालं 1, हे झालं 2, हे झालं. म्हणजे ह्या तीन एक्झाम्पलने काय सांगितलं की हे तिन्ही एक्झाम्पल हे एक्झाम्पल सॅटिस्फाय होईल. एखादा म्हणेल मला सर ते काय म्हणायचं म्हणून वाटत नाही तुम्ही सांगता. आपण सोडून बघू. a sin x plus b cos x. बघा बरं का? डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ. dy by dx a cos x
मायनस बी साइन एक्स कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस एक्स अगेन रिप्रेझेंट करा काय इथं कळेल बघा रे काय मायनस ए याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स साइन एक्स मायनस बी साइन एक्स कॉस एक्स ओके हे दोन चिन्ह तुम्ही बाहेर काढणार मायनस राहिलं काय ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स दिस इज आवर इक्वेशन 1 आणि मग याला आपण मायनस ओके का हा वाय ला की आपलं इक्वेशन काय करतो कसं दिसतंय काय इक्वेशन dito y upon x प्लस y म्हणजे या देखील काय केलं आपलं इक्वेशन काय केलं सॅटिस्फाय केलं म्हणून दिस इज व्हॉट सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे व्हेरीफाय आपल्याला करता येऊ शकतं कळलं का सोल्युशन कोणाला म्हणायचं की जे सोल्युशन समीकरणाचं काय करतं समाधान करतं ज्या सोल्युशनच्या माध्यमातून आपण डिफरन्शियल इक्वेशन मिळतं त्याला काय म्हणलं पाहिजे आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणलं पाहिजे ओके नाउ वी सी जनरल सोल्युशन definition of solution a solution which can satisfy the given differential equation is called general solution आता मगाशी आपण पाहिलं y is equal to sum a sin x plus b cos x is the solution of काय पाहिलं डिफरन्शियल इक्वेशन कोणाचं आहे d2y upon dx plus y is equal to याचं हे काय सोल्युशन आहे पर वी कॅनॉट नो द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ ए अँड बी आपल्याला ए अँड बी च्या व्हॅल्यू माहिती नाही म्हणून माहिती नाही म्हणून त्याला काय म्हणलं पाहिजे जनरल सोल्युशन काय म्हणलं पाहिजे त्याला जनरल सोल्युशन जनरल म्हणजे जसं की आपल्या शाळेचा जो ड्रेस आहे आपण खेळमध्ये एखादा मुलगा पाहिला आपल्या शाळेच्या डेमोन्स्ट्रेशनवर तुम्ही काय म्हणणार हा पागल शाळेतला विद्यार्थी बरोबर नाही कशावरून ओळखलं तर ड्रेसवरून ओळखलं होतंय म्हणून ते काय झालं आपलं शाळेसाठीचा तो ड्रेस पण आपण खेळमध्ये देखील सांगू शकतो तसा प्रकार दिस इज व्हॉट जनरल सोल्युशन तो जनरल जनरल बनवलं मग आता कोणत्या कॅटेगरी कोणत्या फॅकल्टीला हे सांगता येणार नाही परंतु तुला एवढं सांगता येऊ शकतं की तो पावल कॉलेजचा ओके तस याला काय म्हणतात आपल्याला जनरल सोल्युशन कॅन नॉट नो द ऍक्च्युअल व्हॅल्यू तो कोणत्या फॅकल्टीचं सांगता येतो आपल्याला नाही तसं इथं कोणत्या फॅकल्टीचं हे सांगता येतं तसं इथं ह्याच्या व्हॅल्यू सांगता येतं नाही म्हणून काय बोललं पाहिजे आपण जनरल सोल्युशन आता अजून त्याचं आयकार्ड वगैरे आपण चेक केलं मग आयकार्ड चेक केल्यानंतर काय लक्षात आलं माझ्या की y is equal to sum 2 sin x plus 5 cos x असं उत्तर मिळालं आयकार्ड चेक केल्यानंतर लक्षात आलं अरे तो सायन्स फॅकल्टीचा आहे मग प्लेन सायन्स आहे क्रॉप सायन्स आहे कॉम्प्युटर सायन्स ते पण सांगण्यात आलं आणि मग लक्षात आलं अरे हा परफेक्ट विद्यार्थी तोच विद्यार्थी प्लेन सायन्सचा विद्यार्थी याचा रोल नंबर अमुक आहे असं जेव्हा आपल्याला सांगता येतं आयकार्ड पाहिल्यानंतर म्हणजे आपल्याला काही क्वेश्चनच्या किमती माहिती झाल्यानंतर सांगता येतं त्याला काय म्हणायचं पर्टिक्युलर सोल्युशन काय म्हणायचं पर्टिक्युलर सोल्युशन याला काय म्हणलं पाहिजे आपण पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय नेमकं बघू बघा a solution which can be obtained from the general solution मधून ही किंमत आपल्याला मिळते by giving the particular values to the arbitrary constant आपल्याला ज्यावेळेस arbitrary constant च्या पर्टिक्युलर व्हॅल्यू माहित होतात तेव्हा आपण त्या सोल्युशनला काय म्हणलं पाहिजे पर्टिक्युलर सोल्युशन म्हणलं पाहिजे कळलं साहेब आयकार्ड पाहत नाही तोपर्यंत काय म्हणणार आपण त्याला जनरल सोल्युशन म्हणणार आणि आयकार्ड पाहिल्यानंतर त्याला लक्षात येतं की हा कोणत्या फॅकल्टीचा त्यामुळे काय म्हणणार आपण त्याला पर्टिक्युलर सोल्युशन म्हणणार लक्षात आलं साहेबांच्या म्हणजे हे डोक्यात काय स्वरूपी लक्षात येऊ शकतं राहू शकतं ठीक आहे आता याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल पाहिजे आहेत आता हे दिलेलं हे जे काही सोल्युशन आहे या डिफरन्शियल इक्वेशनचं आहे की नाही आपल्याला चेक करायचं याच्यावर इकडे मागणं द्यायचं याच्यावर इकडे यायचं आता सोल्युशन गिवन इक्वेशन कोणतं आहे y sec x is equal to tan x plus c आता इथं एकदा डेरिव्हेटिव्ह काढावा लागला आपल्याला मला काय म्हणायचं डिफरन्शिएट both side with respect to x we get काय म्हणणं मला फर्स्ट as a derivative sec x into tan x plus second as it is derivative of dy by dx उजव्या बाजूला tan x derivative sec square x आणि c चा derivative काय आला 0 बरोबर का बघा आता काय तिथं आलं sec x into tan x
टाइम्स वाय वाय इथंच राहू द्या प्लस सेक एक्स dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. मला वाटतं प्रत्येक केसमध्ये सेक आहे. एक सेक आपण एलिमिनेट करून टाकू कारण y टाइम x प्लस dy बाय dx इज इक्वल टू सेक एक्स. आता उत्तराकडे लक्ष द्यायचं काय करायला का बघा जरा उत्तर काय dy बाय dx बाय tan x आहे आणि उजव्या बाजूला sec x आहे. त्यांनी इक्वेशन काय केलं सॅटिस्फाय केलं म्हणून काय म्हणतात hence y sec x is equal to tan x plus c is satisfied given differential equation. ओके आणि म्हणून काय म्हणतात hence y sec x is equal to tan x plus c is general solution of given differential. म्हणजे असं अजूनच पण आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. ओके ठीक आहे ना. एक्झाम्पल नंबर verify that y is equal to log x plus c is the solution of differential equation x into y upon dx plus dy by dx. म्हणजे आता आपण कधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचे दोनदा घ्यायचे. याला मला डिफरन्शिएट with respect to x we get dy by dx is equal to 1 upon x plus 0 1 upon x देखील x dy by dx is equal to 0 सॉरी 1. इकडे जेव्हा तो मल्टिप्लाय घेतो खरं तर आपण इथे घेतो 1 upon x सगळं मल्टिप्लाय करतो 1 राहतं मग डिफरन्शिएट अगेन डिफरन्शिएट म्हणून अगेन differentiate with respect to x we get काय लिहितो first as it is derivative of sec plus second as it is derivative of first x चा derivative वन येतो उजव्या बाजूला काय आलं 0 आणि मग उत्तरच बरोबर असणार आहे काय बरोबर x dy upon dx square plus dy by dx is equal to 0. Hence, y is equal to log x plus c is a solution of the given differential equation of the x dy upon dx square plus dy by dx equal to असं आपल्याला अजून सांगता येऊ शकतो. ओके ठीक आहे. आता हे इक्वेशन आहे ठीक आहे. आता ह्या माध्यमातून डिफरन्शियल इक्वेशन आहे आपल्याला काय तर करायचं जनरल सोल्युशन. आता उलट जायचं आपण जनरल सोल्युशन वरून काय केलं आपण ते व्हेरीफाय होते का नाही पाहिलं. आता उलट मग जायचे आपल्याला काय करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन ते केले. आता आपल्या जनरल सोल्युशन आणि काय करायचे पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करायचे ठीक आहे. आता सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण काय बाय मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स या माध्यमातून आपल्याला वी आर इंटरेस्ट टू फाइंड द जनरल सोल्युशन और पर्टिक्युलर सोल्युशन आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण परत जर घेतलं तर आपल्याला परत तेच डिफरन्शियल इक्वेशन मिळालं पाहिजे मिळतच. ओके आता कसं करतो आपण बघा सोल्युशन dy by dx is equal to x square y plus y सुरुवातीला याच्यावरून काय कॉमन घेतले y इतर आहे x square plus dy by dx. आता व्हेरिएबल सेपरेट करायचं म्हणजे dy चा व्हेरिएबल y तो इकडे येणार dx इकडे जाणार आणि मग i काढल्यानंतर कसा दिसेल 1 upon y dy आणि उजव्या बाजूला 1 plus x square dx. याला कोणता फॉर्म म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे लेफ्ट हँड साइडचं फंक्शन इन टर्म्स ऑफ y आणि राइट हँड साइडचं फंक्शन इन टर्म्स ऑफ x. याला काय कोणता फॉर्म म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणायचं. लक्षात ठेवायचं y च्या सहगुणक y ला x च्या सहगुणक x ला असं ज्यावेळेस आपण सेपरेशन करतो त्याला काय म्हणायचं व्हेरिएबल सेपरेशन ऑफ व्हेरिएबल असं म्हणायचं. लेफ्ट एका साइडला y इन टर्म्स ऑफ y दुसऱ्या साइडला इन टर्म्स ऑफ x. नाही जेव्हा असं होईल तेव्हा म्हणायचं ऑन इंटिग्रेटिंग with respect to x
ऑन इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स ने म्हणतात कारण की एका बाजूला y एक बाजूला x आहे ऑन इंटिग्रेटिंग v दोन्ही बाजूला इंटिग्रेट करायचं 1 upon y dy इथं 1 plus x square dx आणि मग सेपरेट इंटिग्रेशन घेतल्यानंतर डावीकडचं उत्तर log of y मॉडमध्ये येतात ते y आणि इकडे उत्तर आलं x plus x cube upon 3 आणि प्लस बघा ह्या चॅप्टर जो असा आहे की याच्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह वरून इंटिग्रेशन पर्यंत जाता येतं म्हणजे दोन्ही चॅप्टरची मागच्या आपल्या रिव्हिजन होणं या ठिकाणी शक्य तर तसं आहे ना त्याला कोणता फॉर्म म्हणायचं ज्यावेळेस आपण अशा प्रकारे रूपांतर त्याला म्हणायचं व्हेरिएबल किंवा सेपरेशन ऑफ ठीक आहे याला कोणता फॉर्म म्हणायचं सेपरेशन ऑफ व्हेरिएबल ज्यावेळेस व्हेरिएबल एकचा इकडं वायचा वाय त्यास आपण व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म म्हणतो किंवा सेपरेशन ऑफ व्हेरिएबल असे म्हणलं तरी चालू शकतंय आता आपल्याला काय करायचं व्हेरिएबल सेपरेशनच्या माध्यमातून काय करायचं आपल्याला फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन पासून काय करायचं आपल्याला जनरल सोल्युशन तयार करायला सांगितलेलं आहे ठीक आहे ओके इथे म्हणायचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन शॉर्ट dy by dx is equal to x root 25 minus x square okay root 25 minus x square आता व्हेरिएबल सेपरेट करायला गेलो y आहे का नाही मग याला सेपरेट करा दॅट इज व्हॉट dy is equal to x root 25 minus x square dx या ठिकाणी जायला मग इन टर्म्स ऑफ y आणि उजवीकडे इन टर्म्स ऑफ x इथे काय झाला व्हेरिएबल सेपरेट झाला इथे म्हणजे by separation of variable separation of variable ठीक है कैसे हम लोग बाय सेपरेशन ऑफ वेरिएबल ऑन इंटीग्रेटिंग we get both sides we get काय म्हणते म्हणल्यावर इथं फक्त dy उजव्या बाजूला x रूट 25 minus x square आता डावीकडचं उत्तर काय बाय उजवीकडचं मात्र उत्तर येत नाही उजवीकडचं उत्तर थोडी कोठळ आहे कोणतं कोठळ आहे म्हणून त्याला आपण इथे काय म्हणू I1 म्हणू आणि याला समीकरण नंबर 1 म्हणता येऊ शकतो आता हा I1 जो आहे तो आपल्याला करायचा सेपरेट करायचा आता I1 आलो इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये बघा इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये असे प्रॉब्लेम आपण पाहिले असा अडचणीचा भाग असतो आपण काय करतो सबस्टिट्यूशन करतो इथं म्हणा पुट 25 minus x square is equal to 0 चले 70 मग जागा इंटरचेंज करू आपण 25 minus t is equal to x square मग x is equal to काय x is equal to आपल्याला काय लिहिता येईल तर x is equal to तो हे जर रूट मध्ये तो वाकडायचं नाही का ओके रूट 25 minus असं लिहिता येईल ओके ठीक ना म्हणजे x is equal to काय लिहायचं ते आपल्याला कळालं काय लिहिता येईल आपण ते पाहिजे ठीक आहे बघा काय आता याला रिप्रेझेंट करा इथे काय किंवा तो फक्त टीच करा काय प्रॉब्लेम फुल द्यायची गरज पडणार नाही कारण की डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट म्हणा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट वेगळा असं करता आला असतं काय होतं रे इथं -2x dx इज इक्वल टू t आता x आपल्याजवळ आहे ना असं म्हणून मला लक्षात होतं ठीक आहे x dy dx -1 आपण ते ठेवा मग dx एक dx च्या वेळी काय आहे -1 आपण dt म्हणजे इंटिग्रेशन काय होतं रूट t -1 आपण dt ओके आणि मग हा -1 आपण तो बाहेर काढ इंटिग्रेशन t raised to 1 आपण dt इंटिग्रेशन काय -1 आपण t raised to 3/2 upon 3/2
ओके प्लस प्लस हा 2 इथे गेट कॅन्सल झालं -1/3 टाइम्स t रेज टू 3/2 प्लस I1 t ची किंमत ठेवा -1/3 टाइम्स t ची किंमत काय पुन्हा t म्हणले आपण तर इथं 25 minus x square raised to 3/2 plus c that is value of I1. So substitute this value in equation 1 we get cover मध्ये ठेव y is equal to काय मिळालं -1/3 times ठीक आहे -1/3 times काय मिळालं 25 minus x square raised to 3/2 plus which is what अजून त्याला सिम्प्लिफाय करा 3 ने मल्टिप्लाय करा 3y प्लस आलेले काय 25 minus x square raised to 3/2 is equal to c which is 3c not c 3c अजून थोडं बघू 3y plus 25 minus x square ठीक है x square raised to 3/2 is equal to c where मोटा c is equal to 3 times छोटा c and which is what which is required general solution because of I returned general solution because of c we cannot know the value of actual value of c म्हणजे c ची व्हॅल्यू आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही आणि म्हणून काय म्हणतो आपण त्याला काय म्हणतो वेट आपला 1/2 कुठेतरी राहिला काय प्रॉब्लेम नाही ओके ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला उत्तरापर्यंत जाता येऊ शकतो नाउ नेक्स्ट एक्झाम्पल dx upon dt is equal to x log x upon t solution given differential equation okay dx upon dt is equal to x log x upon आता काय करायचं आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचं मतलब dx ला इकडे हा इकडे जाईल 1 upon x log x या बाजूला आला काय बाजूला आणि उजव्या बाजूला 1 upon t आणि dt असा याला फक्त फॉर्म म्हणायचं व्हेरिएबल सेपरेट किंवा सेपरेशन ऑफ व्हेरिएबल असं म्हणलं तरी चालेल हे झालं काय करतो आपण ऑन इंटिग्रेटिंग both side with v मधुरी मध्ये इंटिग्रेट करा 1 upon x इंटिग्रेशन 1 upon t dt आता इथे एक फॉर्म आहे पहा इथे कोणता फॉर्म माहिती इथे काय log x जर आपण कोट केलं तर 1 upon x चा उपलब्ध आहे म्हणजे फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी उपलब्ध आहे मग आता आपण जसं की आपण याला I1 तुमच्या बाजूला आपण लगेच सांगताय log t प्लस काही अंतर ठेवून c लिहायचं आता इथं सुरक्षित अंतर ठेवा थोडंसं हा कन्सेप्ट लावायचा आपल्याला जसं एखादी गाडी करून पुढे चाललेला असताना त्याचं मागं येऊन जातं सुरक्षित अंतर ठेवा तसं मात्र ज्यावेळेस आपण जनरल सोल्युशन फाइंड आउट करतो त्यावेळेस जरा थोडा एखादा लॉग दिसला तुम्हाला की बाकीच्या ह्या सी ला मात्र सुरक्षित अंतर ठेवा असं लिहायला शिकायचं मग काय म्हणजे नाव I1 नाव I1 is equal to integration 1 upon x इथं सी जर चालतं त्या प्रकारे log x पुट काय केला पाहिजे log x is equal to sum theta theta म्हणून y म्हणा तर y केले तर y म्हणा मग डेरिव्हेटिव्ह म्हणा 1 upon x dx is equal to d1 I तर आपण काय म्हणतो मग इक्वेशन काय म्हणतो 1 upon y d1 उत्तर काय log of y प्लस मग उत्तर काय तर log of y ची किंमत काय log x प्लस किंमत y बनते ओके ठीक आहे म्हणजे इंटिग्रेशन राहिलं म्हणून आपण असं
काय अडचण नाही. आणि मग सबस्टिट्यूट इक्वेशन सबस्टिट्यूट जी चं व्हॅल्यू ए इक्वेशन वी गेट काय होते म्हणजे ठरवलं तर log x प्लस इज इक्वल टू log t प्लस c मायनस c1 असं मुद्दा म्हणून असं हा जो तिकडचा c होता तर एक याच्यामध्ये मी असं लिहू शकतो log x is equal to log t प्लस log c. आता पहिलाच तपासणार ना आपल्याला log c is equal to c minus c. काय आपल्याला माहिती यात c चा तपासणं याचा आहे नाही कोणाचाच नाही म्हणून आपण log c आपल्याला माहिती आहे. log x is equal to log चे प्रॉपर्टी log of tc काय होतं tc. आता दोन्ही कडचा अँटीलॉग वापरला log निघून जातो तर आता log of x is equal to tc. अजून एक सोयीचा मार्ग असा आहे इथं बाय एक्सपोनेन्शियल फॉर्म वापर बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म वापरल्यानंतर काय दिसेल तुम्हाला इथं बेस c नाही का मग x is equal to डायरेक्ट e raised to tc बघा दिस वन इज आवर इक्वेशन. मग काय म्हणायचं which is required general solution which is required general solution of given differential equation of analysis. ओके म्हणजे अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत जाता येतं. म्हणजे उत्तर बघा फार छोटं आहे आपण असं घुमत फिरा केला याला आपल्याला I1 मानावं लागलं कारण की इथं log फकर लागलं मला येत होतं परंतु तुम्हाला हे सविस्तर सांगण्यासाठी मला येतं इथपर्यंत मागच्या चॅप्टर मध्ये इंटिग्रेशनच्या आणि मग आपण किती आणलं. ओके म्हणजे दिस इज नॉट जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 2 मध्ये जायचं फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे आता आपल्याला कॉन्स्टंट शिल्लक उत्तरात राहणार नाही एक्झॅक्ट किंमत आपल्याला येणार आहे. इथं गिवन डिफरन्शियल इक्वेशन dy by dx is equal to e raised to 2y आणि cos x. आता इथं काय करायचं आपल्याला व्हेरिएबल सेपरेट वापरावं लागेल. हा cos जागेवर द्यायला लागेल 1 upon e raised to 2y dy इथं cos x काय झालं तिथं व्हेरिएबल काय झालं सेपरेट y च्या टर्म एका बाजूला x च्या टर्म एका बाजूला ऑन इंटिग्रेटिंग both side. मग इंटिग्रेशन घेतलं तर e raised to 1 upon e raised to 2y dy इंटिग्रेशन cos x याला वर नाही e raised to 2y dy is equal to integration cos x dx. आणि इंटिग्रेशन काढा म्हणजे इंटिग्रेशन e raised to minus 2y त्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस छेदामध्ये इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह छेदामध्ये असेल किंवा y चा सम छेदामध्ये असेल असं आपल्याला माहिती. उजव्या बाजूला इथे काय आलं sin x प्लस c चल आता याने मल्टिप्लाय केलं तर चल. ओके आणि मग 1 upon e raised to minus 2y is equal to minus 2 times sin x प्लस मायनस 2c. तर c ची किंमत आपल्याला माहिती नाही आपण नंतर त्याच्यामध्ये त्याला अधिक c मध्ये रूपांतर करून घेऊ. मग याला इकडे 2 sin x प्लस 1 upon e raised to 2y is equal to c where c is equal to minus 2c असं आपण लिहू. ओके कारण की पहिला c आपल्याला माहिती आहे हा करून घ्यायचा. मग आता काय करू which is required general solution. हे जनरल सोल्युशन आता पर्टिक्युलर कधी होणार आहे इफ यू पुट द व्हॅल्यू x is equal to pi by 6 and y is equal to 0 इथे म्हणा put x is equal to pi by 6 and y is equal to 0 we get काय म्हणणार तर 2 sin pi by 6
प्लस 1 अपॉन e raised to 2 into 0 is equal to मग इथं उत्तर किती आलं तर 2 sin pi by 2 म्हणजे sin 30 sin म्हणजे मध्ये 1 अपॉन इथं e raised to 0 is equal to everything raised to 0 always 1 इथं 1 plus 1 is equal to c c ची व्हॅल्यू आली एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ c किती मला आपल्याला आता सबस्टिट्यूट इन इक्वेशन केलं म्हणून इक्वेशन बनवणार ठीक आहे 1 substitute in equation 1 we get carbon double 2 sin x plus 1 upon e raised to 2y is equal to 2 simplify करा वाटत असतं फार तर मग काय होईल 2 e raised to 2y चे समान केला sin x plus 1 is equal to 2 e raised to 2y चे समान केल्यानंतर हा छेदाला जातोच तो म्हटलं झालं का याला इकडे काय वाटतं असतं 2 e raised to 2y sin x minus 2 e raised to 2y plus 1 is equal to 0 आणि मग 2 e raised to 2y कॉमन sin x minus 1 plus 1 is equal to 0 which is required particular सोल्युशन म्हणजे अशा पद्धतीने आपण काय म्हणतो पर्टिक्युलर सोल्युशन या ठिकाणी ओके ठीक आहे इथे लक्षात सगळ्यांच्या काय मला वाटत नाही याच्यामध्ये काय शंका असेल म्हणून सोपं आहे इथपर्यंत आपण जेवढं सोल्युशन काढतो व्हेरिएबल सेपरेशननुसार याच्यामध्ये फक्त एक्सच्या किती द्यायच्या सोडून जायचं उत्तरापर्यंत जातो आपण काहीच अडचण नाही नो सेकंड एक्झाम्पल काय करायचं आपलं पर्टिक्युलर सोल्युशन स्टार्ट करायचं सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन y minus 1 y plus 1 x minus 1 x plus 1 dy by dx equal to 0 आता काय करा dy ची टर्म जागेवर आली इकडे पाठवू x minus 1 आपण x plus 1 dy by dx इकडे काय y minus 1 minus times y plus 1 ओके असं करा आता dx ने इकडे पाठवून y कडे घ्या y कडे म्हणजे कसं करणार बघा अच्छा नंतर y वर येईल y plus 1 ऑप्शनला खाली जाईल y minus 1 dy ओके आणि इकडे मायनस टाइम्स वर जाईल x plus 1 त्यामध्ये x minus 1 आणि इकडे काय dx आणि आता मात्र आपल्याला कम्प्लीट करायला व्हेरिएबल करायला या ठिकाणी सेपरेट झालं मग बाय व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म ऑर इंटिग्रेटिंग both side we get इंटिग्रेशन घेतलं तर y plus 1 upon y minus 1 dy तुझ्या बाजूला मायनस चिन्ह x plus 1 x minus 1 आता दोघांची पॉवर सेम आहे म्हणजे छेदांश तयार करा मग y minus 1 plus 2 plus 1 minus 1 घेतला आपण म्हणजे काय घेतलं बघा minus 1 plus 1 मूळचा plus 1 म्हणजे डायरेक्ट काय 2 y minus 1 dy minus times x minus 1 plus 2 x minus 1 dx ओके आता छेद सेपरेट करा त्याला कंस टाक मग छेद सेपरेट केला काय बनवलं इंटिग्रेशन काय बाजूला y minus 1 y minus plus 2 upon y minus dy तुझ्या बाजूला मायनस चिन्ह इंटिग्रेशन y x minus 1 x minus 1 plus 2 upon x minus 1 आणि dx इंटिग्रेशन जो डिफरन्शियल हा जो इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे हा काय त्याला आपण सेपरेट करू काय म्हणतात x आणि x कॅन्सल फक्त dy क्रॉस साइड वर आपण y minus 1 म्हणजे याला काय म्हणू आपण डिफरन्शियल कोएफिशिएंट म्हणून dy by dx ला माइनस
इथे देखील उत्तर काय द्यायचं 1 फक्त dx आणि मायनस मायनस आतमध्ये आउटसाइड dx सॉरी 1 अपॉन x मायनस 1 dx ओके आता इंटिग्रेशन घ्या त्याचं इंटिग्रेशन y 2 हे लिनियर फंक्शन log y मायनस 1 minus x minus 2 log of x minus 1 this is also linear function is equal to c हे सगळ्या रेजिस्टर इकडे घ्या x plus y plus 2 log of x y minus 1 plus 2 log of x minus 1 is equal to c अजून थोडं सोपं करू x plus y to common here log ची प्रॉपर्टी log of x minus y minus 1 into x minus 1 is equal to c which is required काय जनरल सोल्युशन आता पर्टिक्युलर कधी होईल पुट म्हणा put x and y is equal to in equation 1 त्याला वर ठेवा 2 plus 2 2 log of 2 minus 1 2 minus 1 is equal to c इथं आलं 4 plus 2 log आलं 1 into 1 c 4 plus 2 काय log 1 ची किंमत किती येते 0 log 1 0 असतो 4 is equal to c ची व्हॅल्यू किती आली 4 log 1 ची किंमत काय असते तर याचं वाटत असतं log 1 एकदम 0 तुम्ही इकडे 0 झाले म्हणजे 4 होतं आता सबस्टिट्यूट c is equal to 4 in equation 1 आणि मग उत्तर काय मला x plus y plus 2 times log of y minus 1 into x minus 1 पुढे is equal to 4 which is what which is required particular solution which is required particular solution of given differential equation ओके म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन देखील सहजरित्या फाइंड आउट करता येतात ना एक्झाम्पल नंबर 3 आपल्याला सोडवायचं reduce the each of the following differential equation to the separated variable form and hence find the general solution आता सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म मध्ये आपल्याला हा जर प्रॉब्लेम लिहायचा झाला तर आपल्याला विचार करावा लागेल आपण म्हणू इथं गिवन डिफरन्शियल इक्वेशन 1 plus dy by dx is equal to cosec x plus 1 मी जर कितीही प्रयत्न केला तरी हा xy मला सेपरेट करता येणार नाही कारण की हा ह्या कोसेकच्या आतमध्ये आहे तो मला सेपरेट करता येत नाही माझी फार मोठी समस्या निर्माण झाली मग अशा केसेस ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपली अडचण निर्माण होते आणि मग म्हणून ह्या इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल रेड्यूस करावं लागेल काय करावं लागेल रेड्यूस मग रेड्यूस करताना काय करायचं ही जी अडचण आहे त्याला पुट करायचं पुट x plus y is equal to sum u इथं मला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get आणि मग 1 plus dy by dx is equal to du by dx बरोबर आहे का बघा डिफरन्शिएट मग मला वाटतं हे आपल्याला डाव्या बाजूला दिसतंय आणि मग इक्वेशन 1 हा चेंज होणार आहे हा कसा दिसेल बघा डाव्या बाजूला हे 1 plus dy by dx इथं काय लिहिणार आपण du by dx आणि उजव्या बाजूला कोसेक u लिहिणार फक्त मला वाटतं आता हे आपल्याला सेपरेट करता येईल ह्या कोसेक u ला इकडे घ्या 1 upon cosec u du is equal to dx बरोबर आहे का मग आता कोसेक चं रूपांतर काय होतं sin du is equal to dx एखाद्याला आपण व्हेरिएबल सेपरेबल झालं on integrating both the side we get मग काय म्हणते मला इंटिग्रेशन sin u du इंटिग्रेशन dx इथं sin चे इंटिग्रेशन काय
मायनस क्लास सी, उजव्या बाजूला x प्लस सी, बरोबर का नाही? cos x प्लस सी. आणि मग संपूर्ण उत्तर काय बनणार आपलं? u ची किंमत ठेवा मायनस, मायनसच्या निघा घ्या, सो तुम्हाला मायनस ते कोण मग cos u इज इक्वल टू मायनस x मायनस c. मग आता cos u ची किंमत ठेवा x प्लस 1, हा x कडे घ्या, x इज इक्वल टू c, वेअर हा c बदलला मायनस c, पहिल्या छोट्या छेदात तपासला तर मायनस c असं काय फायदा होणार नाही, आपण तो बदलू शकतो. आणि मला वाटतं दिस इज व्हॉट, अजून थोडं सरळ करू, x कडे x प्लस cos x प्लस y इज इक्वल टू c. आणि मला वाटतं विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन पर्यंत जाता येतं, काहीच करायचं नाही. ही जी अडचण होती मी एक्स प्लस वाय त्याला आपण पुट केलं, त्याला आपण रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून घेतलं, डाव्या बाजूला आपलं 1 प्लस dy बाय dx मिळालं, त्याच्याबद्दल आपण du बाय dx लिहिलं, उजव्या बाजूला आपण sec लिहिलं, आणि मग आपण हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी टाकल्यानंतर आपलं उत्तर मिळालं x प्लस cos x प्लस y इज इक्वल टू c, which is the required general solution. Okay, now याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल, dy बाय dx इक्वल टू 4x प्लस y प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे देखील आपल्याला डायरेक्ट सेपरेशन करता येणार नाही, म्हणून गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं, dy बाय dx इज इक्वल टू 4x प्लस y प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. करता येत नाही म्हणून आपल्याला काय करायचं, डायरेक्ट घ्यायचं, पुट 4x plus y plus 1 is equal to sum u. Differentiate with respect to x. We get इथे 4 इथे डेरिव्हेटिव्ह 1 dy by dx, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 du by dx. आता डायरेक्ट फक्त काय रे, dy by dx समीकरण तेवढंच व्हायचं, मग dy by dx च्या ऐवजी du by dx minus 4 असं मला लिहिता येईल, बरोबर आहे? मग ठेवा इक्वेशन मध्ये, मग काय लिहिता आलं मला डायरेक्ट घटक, हे du by dx dy च्या ऐवजी minus 4 is equal to u square. त्या 4 ला इकडे पाठवून द्या, मग du upon dx is equal to u square plus 4. मग आता व्हेरिएबल सेपरेट करा, हा 4 से इकडे येणार आहे, 1 upon u square plus 4 du उजव्या बाजूला dx. इथे कोणता फॉर्म झाला, व्हेरिएबल सेपरेट ऑन इंटिग्रेटिंग. बघा किती मोठा प्रॉब्लेम पण आपण सबस्टिट्यूट केल्यामुळे आपलं काम सोपं झालं. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड वी गेट, मग इंटिग्रेशन केलं 1 अपॉन u स्क्वेअर प्लस 4 du, उजव्या बाजूला फक्त dx याचं रूपांतर करा, u स्क्वेअर 2 स्क्वेअर du, इथे x प्लस c लिहून टाका. हा दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आता फॉर्म्युला आपला पाठ असला पाहिजे, 1 अपॉन a tan इनव्हर्स ऑफ x अपॉन a प्लस. मग काय होतं, 1 अपॉन a म्हणजे 2 tan इनव्हर्स ऑफ u अपॉन 2 इज इक्वल टू x प्लस c. आणि मग मला वाटतं u ची किंमत आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. आणि मग इथे काय आहे, tan इनव्हर्स ऑफ u ची किंमत काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 4x plus y plus 1 upon 2 is equal to 2x plus 2c. हा 2 जो इकडे बाहेर होता डबल लिखना, आणि मग tan इनव्हर्स ऑफ 4x plus y plus 1 upon 2 is equal to 2x plus मोठा c, where मोठा c is equal to छोटा c. काय तपासायचं, छोटा करून मोठा. ओके ना, which is what, which is required general solution. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करता येतं अतिशय सहजरित्या. किचकट भाग दिसला की आपण सबस्टिट्यूशन बद्दल आठवले पाहिजे आणि मग सहजरित्या जायचंय. छान फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळालाय, आपली फॉर्म्युल्याची डिव्हिजन झाली आणि आपण उत्तरापर्यंत
पर्यंत जाऊन बसतो. ओके, ठीक आहे.